बाहेर मस्त पाऊस पडत आहे आणि हातात जर असा गरमागरम वडापाव असेल तर अजून काय पाहिजे आपल्याला. तर वडापाव बनवण्यासाठी आधी आपल्याला स्टफिंग बनवावं लागते. त्यासाठी 7-8 हिरव्या मिरच्या, 7-8 लसणच्या पाकळ्या, अर्धा इंच इतका अद्रक, त्याचं छान पेस्ट करून घ्यायचं. पेस्ट केल्यानंतर एका पॅनमध्ये इथे तेल टाकून घ्यायचं, मोहरी टाकायची, जिरं टाकायचं, त्याला तळतळू द्यायचं छान. आणि त्यामध्ये आपल्याला भरपूर असा कढीपत्ता ॲड करून घ्यायचा आहे. कढीपत्ता टाकल्यानंतर आपल्याला इथे पेस्ट टाकून घ्यायची, हिरवी मिरची, अद्रक आणि लसणची, आणि ती टाकून घेतल्यानंतर त्याला चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचं. आणि मग त्यामध्ये आपल्याला इथे चवीपुरतं मीठ आणि थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे. त्यानंतर 6 ते 7 बटाटे मी इथे छान उकळून त्याला मॅश करून घेतले होतं, ते पण टाकून घेतले आणि मॅशरच्या मदतीने त्याला मॅश करून अशी स्टफिंग रेडी करून घ्यायची. स्टफिंग रेडी करून झाल्यानंतर त्यामध्ये फ्रेश कोथिंबीर टाकायची आणि आपली मस्त सिंपल बट फ्लेवरफुल अशी स्टफिंग रेडी आहे. आणि याला चांगलं सारण थंड झालं की याच्या छोट्या छोट्या आपल्याला टिक्की बनवून घ्यायची आहे. टिक्की बनवण्यासाठी सारण थंड करून घेतलं मी आणि याचे छान अशा गोल गोल टिक्की बनवून घेतल्या. त्यानंतर आपल्याला बॅटर बनवायचं आहे. बॅटर बनवण्यासाठी इथे मी बेसन घेतलेलं आहे. 2 कप इतकं बेसन घेतलं, त्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे. आणि त्याला थोडं थोडं पाणी टाकून सेमी थिक इतकं आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे. बॅटर बनवण्यासाठी खूप पाणी टाकू नका, आधीच थोडं थोडं पाणी टाकून, खूप पातळ किंवा खूप घट्ट असं बॅटर नाही, सेमी थिक असं बॅटर बनवायचं आहे. त्यामध्ये टिक्की टाकून घ्यायची आणि मस्त तेल गरम करून घेतलं, त्यामध्ये टाकून घेतले सर्व बटाटे वडे आणि मस्त गरमागरम आणि बाहेरून एकदम खुसखुशीत असे वडे तयार आहे. आता आपण वडापाव असेंबल करूया. त्यासाठी इथे पाव घेतला आहे, त्याला अजून स्लाईस केला आहे मधातून. त्यामध्ये हिरवी चटणी, मस्त अशी लसणची चटणी टाकलेली आहे. लसणच्या चटणीची रेसिपी नक्की शेअर करेन मी तुमच्यासोबत. त्यामध्ये गरमागरम असा वडा आणि सोबत आंबट गोड अशी चिंच गुळाची चटणी आणि सोबत एक हिरवी मिरची टाकलेली आहे मी. आणि अशा प्रकारे आपला वडापाव रेडी आहे. आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.